मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, पण ही फक्त एक गोष्ट नाही. हे माझ्यासोबत घडलं आहे. माझं नाव आदित्य आहे. मी 24 वर्षांचा आहे आणि मुंबईतील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. माझा सर्वात चांगला मित्र मिहिर आहे. तो 35 वर्षांचा आहे. आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत. आमचे दोघांचं एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यांवर फ्लॅट्स आहेत. जवळजवळ प्रत्येक विकेंडला आम्ही एकत्र बाहेर जातो. चित्रपट, डिनर, क्लब्स. त्याची एक गर्लफ्रेंड होती, सानिका, 23 वर्षांची. ती एक इंटिरियर डिझायनर होती. पूर्णपणे आधुनिक, आत्मविश्वासू मुलगी. आणि माझी गर्लफ्रेंड तृषा, 22 वर्षांची, एक ग्राफिक आर्टिस्ट होती. गोंडस, थोडी लाजाळू स्वभावाची. पण जेव्हा ती कम्फर्टेबल असायची तेव्हा खूप मनमोकळेपणानं बोलायची. आम्ही चौघांचा एक छोटा गट तयार झाला होता. शुक्रवार रात्री डिनरचे प्लॅन्स, रविवारचा ब्रंच, कधीकधी लोणावळ्याला वीकेंड ट्रिप्स. सगळं काही सामान्य होतं, अगदी सामान्य. ही सप्टेंबर महिन्याची गोष्ट आहे. एका शुक्रवारच्या संध्याकाळी मिहिरचा फोन आला. आधी उद्या रात्री एक खास प्लॅन आहे, डबल डेट, पण त्यात एक ट्विस्ट आहे. मी विचारलं, काय ट्विस्ट आहे? तो हसत म्हणाला, ते तुला उद्या कळेल. माझ्यावर विश्वास ठेव, मजा येईल. शनिवारी संध्याकाळी आम्ही चौघे वांद्रे येथील एका रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये भेटलो. मंद प्रकाश, टेबलांवर मेणबत्त्या, हलकं संगीत. सानिकानं काळ्या रंगाचा स्लीवलेस ड्रेस घातला होता, साधा पण सुंदर. तृषानं पांढरा कुर्ता आणि जीन्स घातली होती. मी आणि मिहिर कॅज्युअली कपड्यांमध्ये होतो. जेवणानंतर जेव्हा डेझर्ट ऑर्डर करत होतो तेव्हा मिहिर अचानक म्हणाला, मित्रांनो, माझ्याकडे एक वेडी कल्पना आहे. आम्ही तिघांनी त्याच्याकडे पाहिलं. आपण एका संध्याकाळसाठी आपल्या डेट्सची अदलाबदल का करू नये? फक्त गंमतीसाठी. कोणताही ड्रामा नाही, कोणतीही अपेक्षा नाही. फक्त कसं वाटतं हे पाहण्यासाठी. एक सोशल एक्सपेरिमेंटसारखं. सुरुवातीला सगळे शांत होते. मग सानिका हसली आणि म्हणाली, इंटरेस्टिंग, मी तयार आहे. तृषा थोडी संकोचली, पण नंतर ती सुद्धा तयार झाली. मी सुद्धा हो म्हटलं. मला वाटलं की मजा येईल, काहीतरी वेगळं असेल. प्लॅन असा होता, पुढच्या वीकेंडला मिहिर आणि तृषा एका ठिकाणी जातील आणि मी आणि सानिका दुसऱ्या ठिकाणी. फक्त एका संध्याकाळसाठी. फक्त डिनर, एक चित्रपट, सहज भेट. सगळे तयार झाले. पुढच्या शनिवारी प्लॅन पक्का झाला. मिहिर आणि तृषानं ठरवले की ते जुहू बीचवर रात्रीचं जेवण करतील आणि मग मरीन ड्राईव्हवर फिरायला जातील. मी आणि सानिकाने कार्टर रोडवर जाऊन नंतर एका लाऊंजमध्ये ड्रिंक्स घ्यायचे ठरवले. संध्याकाळी तयार झाल्यावर मी सानिकाला तिच्या घरून घ्यायला गेलो. ती बाहेर आली तेव्हा तिने गडद मरून रंगाची साडी घातली होती. एरवी ती वेस्टर्न कपडे घालायची, त्यामुळे आज तिला साडीत पाहून थोडे वेगळे वाटले. तिने केस मोकळे सोगले होते, हलका मेकअप केला होता आणि तो परफ्यूम अगदी जाईच्या फुलांसारखा. मी तिची स्तुती केली. ती हसली आणि म्हणाली, आजची संध्याकाळ अविस्मरणीय बनवूया. गाडी चालवताना आम्ही गप्पा मारल्या. नेहमीच्याच गोष्टी, काम, प्रवासाच्या योजना, मजेशीर किस्से. पण आमच्यात एक हलकासा अवघडलेपणा होता, जो आधी नव्हता. कदाचित मिहिर आमच्यामध्ये नसल्यामुळे असे झाले असावे. रात्रीचे जेवण सुरळीत पार पडले. सानिका थोडी जास्त मोकळी झाली होती. बोलताना पुढे झुकत होती. डोळ्यात डोळे घालून जास्त वेळ पाहत होती. मी हे पाहिले, पण त्याकडे दुर्लक्ष केले.
कदाचित तिला फक्त आरामदायक वाटत असेल. जेवणानंतर आम्ही लाऊंजमध्ये गेलो. आम्हाला कोपऱ्यात एक बूथ मिळाला, थोडा खाजगी मंद प्रकाशाचा. आम्ही ड्रिंक्स ऑर्डर केले. संगीत थोडे मोठ्या आवाजात होते, म्हणून आम्ही ऐकू यावे यासाठी थोडे जवळ बसलो. सानिकाचा उघडा हात अधूनमधून माझ्या हाताला लागत होता. ती जास्त हसत होती आणि कधीकधी एखादी गोष्ट सांगताना ती तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवत होती. रात्री 11च्या सुमारास मी म्हणालो, चला जाऊया. सानिका म्हणाली, आधी आपण थोड्या वेळासाठी तुझ्या घरी जाऊ शकतो का? फक्त कॉफीसाठी. मला अजून घरी जावेसे वाटत नाहीये. मी थोडा संकोचलो, पण मग विचार केला की यात काय नुकसान आहे. मिहीर अजूनही त्रिशासोबत बाहेरच असेल. मी हो म्हणालो. आम्ही रात्री 11:30 सुमारास माझ्या फ्लॅटवर पोहोचलो. मी दरवाजा उघडला, दिवे लावले. एक साधा BHK फ्लॅट, दिवाणखाना. एका बाजूला स्वयंपाकघर, दुसऱ्या बाजूला शयनकक्ष. मी म्हणालो, बस मी कॉफी बनवतो. सानिका दिवाणखान्यात बसली, पण मग उठून शयनकक्षाकडे गेली. मी स्वयंपाकघरातून हाक मारली, तू काय शोधत आहेस? ती म्हणाली, फक्त तुझी खोली कशी आहे ते बघत आहे. मी कॉफी बनवत असताना मला तिचा आवाज थोड्या अंतरावरून ऐकू आला. आधी इथे ये ना जरा. मी कॉफी तशीच सोडून बेडरूममध्ये गेलो. दिवे चालू होते, पण थोडे मंद होते. मी फक्त बेडसाईड दिवा लावला होता. सानिका माझ्या कपाटासमोर उभी होती आणि तिने माझ्या कॉलेजच्या मित्रांचा फोटो असलेली एक फ्रेम हातात घेतली होती. ती हसत होती, पण तिची नजर फ्रेमवर नव्हती, ती माझ्यावर होती. तू कॉलेजमध्ये खूप वेगळा होतास, ती हळुवारपणे म्हणाली. मी तिच्याजवळ गेलो, ती फ्रेम पाहण्यासाठी. आम्ही दोघे खूप जवळ उभे होतो. अचानक सानिकाने ती फ्रेम खाली ठेवली आणि पूर्णपणे माझ्याकडे वळली. तिच्या साडीचा पदर खांद्यावरून थोडा सरकला होता. आधी, ती म्हणाली आणि तिचा आवाज आधीपेक्षा वेगळा होता, हळू, जवळजवळ कुजबुजल्यासारखा. तुला माहीत आहे, मला तू नेहमीच इंटरेस्टिंग वाटतोस. माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मला समजले की हे संभाषण चुकीच्या दिशेने जात आहे. पण मी तिथेच उभा राहिलो, जणू काही माझे पाय जमिनीला चिकटले होते. सानिका एक पाऊल आणखी जवळ आली. आता तिचा चेहरा माझ्या चेहऱ्यापासून काही इंचच दूर होता. मला तिच्या श्वासाची जाणीव होत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी होते, अपेक्षा, आव्हान किंवा कदाचित उत्सुकता. मिहीरला कळणार नाही, ती हळुवारपणे म्हणाली. माझे हात थरथरत होते. माझ्या मनात फक्त एकच विचार होता, मिहीर, माझा सर्वात चांगला मित्र, आणि त्रिशा, माझी गर्लफ्रेंड. मी स्तब्ध झालो.